मागील काही दिवसापासून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अंगाची लाही होत आहे। त्यातच कोरोनाचे संकटही डोक्यावर आहे। त्यामुळे शेतकरी यावर्षी विविध दुष्टचक्रात सापडला आहे। सर्व संकटाकडे दुर्लक्ष करून शेतकरी पुन्हा शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला असून रविवारपासून रोहिणी नक्षत्र प्रारंभ झाल्यामुळे आता तो पावसाळ्याच्या प्रतीक्षेत आहे। यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। अवकाळी पावसाने तर आता 4 ते 5 वेळा अक्षरशः झोडपडून काढले। त्यामुळे कापूस उत्पादकासह सोयाबीन व इतर उत्पादकाचेही मोठे नुकसान झाले। यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आपल्याकडील शेतीमाल विकता सुद्धा आला नाही। लॉकडाऊनमुळे शेती कामावरही काही प्रमाणात विपरीत परिणाम झाला। असे असतानाही शेतकऱ्यांनी शेती कामे सुरू केली आहे। रविवारी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला आहे। 7 जून पासून मृग नक्षत्राला प्रारंभ होईल। त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावात सोयाबीन, ज्वारी, मक्का लागवडीसाठी जमीन तयार केली जात आहे। यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पेरणीसाठी योग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चूरणी।